मी तर अशी कल्पना पण केली नव्हती की मी बामणीच्या बाजारात मेथीची भाजी घेऊन विकायला जाईन आणि तिथे गेल्यावर माझे होते पिशवी भरून पैसे. तर सगळं सांगतो त्यासाठी ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघा. जय श्रीराम भावांनो, मी तुमचा लाडका विराज. आज आपल्याला रानातून ना मेथीची भाजी घेऊन जायचं होतं ब्राह्मणीच्या बाजारात विकायला. त्यासाठी ना लगेच पटकन ना मेथीची भाजी उपटायला चालू केलं. जी उपटून झाल्यानंतर आहे ना जेवढ्या जुड्या बांधून ठेवल्या होत्या ना तेवढ्या जुड्यांची लगेच बुडखं धुवायला घेतले. कारण की तुम्हाला तर माहितीच आहे लोकांचं कसं असतं, भाजी तर काय घेत नाही बरं का, पण आहे ना नाटकच खूप करते. कारण या स्वार्थी जगात आहे ना नाव घेणारे कमी आणि नाव ठेवणारे जास्त असतात. कारण आहे ना लोकांकडे ना लय लक्ष नाही द्यायचं. मस्तपैकी ना सगळं भाजीचे ना बुडकं वगैरे धुवून ठेवले होते. मग काय मस्तपैकी ना सगळी भाजी ना पोत्यात भरली आणि लगेच भाजी घेऊन निघालो ब्राह्मणीला. ना मनात एकच भीती होती, तिथं गेल्यावर ना जागा भेटते का नाही, कारण की ना उशीर पण भरपूर झाला होता. तिथं गेल्या गेल्या ना मस्तपैकी ना जागा पण एकदम ओके ठिकाणी भेटली होती. लगेच आपला सेटअप मांडून घेतला. सेटअप तर मांडीतच होतो, पण गिराईक पण आता यायला चालू झालं होतं. तर बाजार आहे ना पूर्णपणे काय भरला नव्हता बरं का, पण म्हणलं जितकं लवकर तेवढा बाजार भरण तितक्या लवकर आपली भाजी विकणार आहे. आणि हा मी म्हटलं तसंच झालं होतं. बाजार पण भरायला चालू झाला होता ना आपली भाजी पण जास्त विकायला लागली होती. दोन कार्यकर्ते भेटले, त्यांनी पण दोन बोटाचा विषय करून टाकला होता आणि आता बाजार पण पूर्णपणे भरला होता आणि आपली भाजी पण टपटप विकायला लागली होती. तुम्ही म्हणता भाजीची एक जुडी किती रुपयाला होती, तर भाजीची एक जुडी होती 20 रुपयाला. आता काही लोकांना शेतकऱ्याचे फक्त पैसे दिसतात, त्या मागचे कष्ट नाही. आता 20 रुपयाला जुडी आहे म्हटल्यावर त्या जुडीची तर काहीच किंमत नाहीये. आता मार्केटमध्ये विकली जाणाऱ्या पाणी बॉटलची किंमत जर 20 रुपये असेल, ही तर शेतकऱ्याने स्वतःहून राबून पिकवलेली भाजी